इंदापूर तालुक्यातील भवानीनगर अशोकनगर येथील युवकावर प्राणघातक हल्ला। पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी पोलीस प्रशासनाकडे पीडित कुटुंबाची मागणी। इंदापूर तालुक्यातील भवानीनगर अशोकनगर येथील युवकावर त्याच्या राहत्या घरी जाऊन दुपारी पीडित युवक झोपलेल्या ठिकाणी धारदार शस्त्राने जबर वार केल्यास सदर युवकास पुणे येथील ससून रुग्णालयात इथं उपचार सुरू आहेत। सदर प्रकरणाबाबत घडलेला प्रकार पीडित कुटुंबाला संबंधित आरोपींकडून जीवे मारण्याची अजून देखील धमकी दिली जाते, शिवीगाळ केली जाते असं पीडित कुटुंबाकडून बोलले जाते। यावेळी नेमकं तिथं काय घडलं ते पहा सविस्तर पीडित कुटुंबातील नातेवाईक यांच्याकडून। राहणार अशोकनगर। माझ्या नातूवर काल दुपारी हल्ला केला येऊन इथं कोयत्याने मारलं। जीवन मारल्यासाठी नरड तोडलंय आणि पळून गेली इथनं। सौरव कांबळेने केलेलं आहे काम आणि दुसरी 5-6 जण दुसरी होती ती इथनं पळून गेली। आम्हाला सगळ्याला न्याय द्यावा, गरिबाची आमची मागणी हीच आहे। नातू बेशत पडला होता इथं, ते दुसऱ्या नातूने दवाखान्यात नेला त्याला। त्यांच्या घरच्यांनी आम्हाला सगळ्याला इथे येऊन शिव्या देत होती आणि मारा म्हणत होती। काय एक जणाला मारलाय, आता दुसऱ्याचा हातपाय तोडतो किंवा हातपाय मारतो। आमच्याकडे लय पैसा इथं धंदा त्यांचा आहे। घर जावं केलाय त्यांनी, घर जावं लोकांचं घर घेतलंय। गाड्या 2-4 लोकांच्या इथल्या अशोकनगरच्या त्यांच्याकडे आहे, त्यांचा याचा धंदा आहे। पैशाच्या जोरावर आम्हाला गरीबावर अन्याय होतोय। पोलिसाकडून आम्हाला न्याय मिळावा, त्यांना कठोर कारवाई मिळाली पाहिजे। काल दुपारी अशी जबरदस्त घटना घडली। एका मुलाला झोपेच्या ठिकाणी कोयत्याने वार झाली, त्याचं पूर्ण म्हणजे मुंडकं तोडण्याचा प्रयत्न केला। असं गावगुंडांकडून जर घडायला लागलं, आमच्या परिसरात असं कधीच घडलं नव्हतं। पहिल्यांदाच असं घटना घडली। एका मुलाला त्याच्या घरात घुसून कोयत्याने खलासच करण्याचा प्रयत्न केला। तर अशा आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे। माझ्या भावाला काल दुपारी ह्यांनी मारलंय कोयत्यांनी, आणि आता मला बी धमकी देतात, ह्याला बी हातपाय काढून टाकून ह्याचा मुंडकं सोडतो अशी मला धमकी देत होती। कारवाई करावी, पोलीस प्रशासनाने व्यवस्थित कारवाई करावी।